जय नर्मदा मैया, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माय माऊली. विविध ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करत आहोत भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 26. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, हर हरे नमः. आजचा भाग दान, पुण्य, शिवध्यान, नर्मदा सेवनाने नरकातून उद्धार आणि संसारातून वैराग्याचा उपदेश आपण श्रवण करूया. युधिष्ठिराने विचारले, मुनी कोणत्या धर्माच्या द्वारा या परमदुरुस्त दुस्तर संसार सागराला पार केले जाऊ शकते? मार्कंडेय म्हणाले, मनुष्य अनेक प्रकारच्या रागलोभाला ओशून संसारात नाना प्रकारचे क्लेश तयार करतो. गर्भामध्ये शिकवलेल्या सांगितलेल्या शास्त्राला मनुष्य समजत नाही. स्वर्ग आणि मोक्ष मिळण्याच्या कर्माची चर्चा करत नाही. संपूर्ण कामना आणि प्रयोजनाला सिद्ध करणाऱ्या भगवान शंकराच्या ध्यानाला तो अज्ञानामुळे कष्ट मानावेच लागतो. भगवान शिवाचे चिंतन नरकातून सुटका करणारे, अद्भुत कल्याण करणारे, जो जम्बूद्वीपात येऊन मनुष्य योनीत जन्म घेतो, नर्मदा देवीला शरण जात नाही, तो भाग्यहीन आहे. या संसारात पापाने दूषित झालेल्या मनुष्याला उत्तम गती देणारी नर्मदेशिवाय दुसरी कोणतीही नदी नाही. जो पापहरिणी महादेवी नर्मदेचे ध्यान करतो, त्याची पापराशी नष्ट होते. जो नर्मदेचे मनाने स्मरण वाणीने कीर्तन करतो, तो परलोकात गेल्यावर यमाद्वारा पीडित होत नाही. नरकात गेल्यावर जो नर्मदा नदीचे किंवा भगवान शिव विष्णूचे स्मरण करतो, त्याला यमराज तात्काळ सोडून देतात. वैदुर्य पर्वत, अमरकटकला भोग आणि मोक्षाचे फळ देणारा परमेश्वर ओंकार जी विद्यमान आहे. पापी मनुष्य तेथे काय शोक करतो? तेथे संपूर्ण लोकांवर अनुग्रह करणारा सिद्धलिंग सिद्धेश्वर यज्ञेश्वर शशिभूषण आहे. नर्मदेच्या दक्षिण भागात महेश्वर कपिलेश्वर लिंग, त्या स्थानाला विद्वान पुरुष शिवक्षेत्र म्हणतात. जे कोणी नेहमी पुष्प धूप आरती तर्पण करून भक्तिपूर्वक या लिंगाची अर्चना करता, ते नरकातून सुटून शिवलोकाला जातात. अनग तू जे विचारलेस ते सर्व मी सांगितले. यमराजाने पापी माणसांना सांगितले की जे लोक गोदान, स्वर्गदान, तीळदान, अन्नदान, जलदान, सर्व वस्तूंचे दान किंवा घर बगीचा दान करतात, ते घोर नरक स्वरूप यमलोकात जात नाही. भगवान शिवाच्या वचनानुसार ते सर्व पापातून मुक्त होतात. आपण बगीचा दान देऊ शकत नाही, परंतु एका कुंडीत एक रोप देऊ शकतो. म्हणूनच आता बघा, बरेच जण आपला वाढदिवस असला किंवा काही कार्यक्रम असला की फुलांचा गुच्छ न देता काय देतात? एक रोप देतात. म्हणजेच आपण थोडक्यात फुल ना फुलाची पाकळी बगीचा. सन्मानाला अपमानाने, प्रियजनांच्या संगतीला वियोगाने, ताटातुटीने, यौवनाला तारुण्याला, म्हातारपणाने ग्रासले. सर्व सुख हे दुःखाच्या उपद्रव्याने युक्त. जेव्हा केस सफेद होतात, शरीरावर सुरकुत्या पडतात, तेव्हा वृद्धावस्थेत शरीर जर्जर होऊन विद्वान मनुष्य काही करू शकतो का? स्त्रीचे आणि पुरुषाचे तारुण्य किंवा रूप एकमेकांना खूप प्रिय असते. म्हातारपण आल्यानंतर दोघांनाही ते अप्रिय वाटू लागते. जो स्वतःला अपूर्व शीतलतेने युक्त पाहून सुद्धा संसारातून विरक्त होत नाही, तेव्हा त्याच्यासारखा मोठा मूर्ख दुसरा कोण असू शकतो? म्हातारा मनुष्य अशक्त झाल्यामुळे पत्नी, पुत्र, बांधव, दुराचारी, सेवकांकडून सुद्धा अपमानित होतो. वृद्ध मनुष्य धर्म, अर्थ, काम, मोक्ष कोणतीही पुरुषार्थाचे साधन करण्यास समर्थ नसतो. म्हणून म्हातारपण येण्या अगोदरच धर्माचे आचरण करावे. युधिष्ठिर, शरीरात वात पित्त कफ यांची विषमता होते, तसे शरीरातूनच वात पित्त कफ तयार होतात. म्हणून हे शरीर नेहमी रोगाचे आश्रयस्थान आहे. जर वाताचा प्रकोप झाला तर मनुष्य तापाने पीडित होतो. म्हणजेच आपल्या शरीरात वात निर्माण झाला की काय होतंय? तापाने पीडित होतोय. तसेच अनेक प्रकारच्या रोगामुळे त्याला दुःख सहन करावे लागते. 100 पेक्षा जास्त कारणामुळे मनुष्याला मृत्यू येतो. त्यामुळे एक मृत्यू कालरूप आहे, बाकीचे मृत्यू आगंतुक मानले गेले. जो मृत्यू आगंतुक होतो तो औषध घेतल्याने, जप, होम, दान यांची शांती होतो. परंतु कालरूप मृत्यू कोणत्या उपायाने शांत होत नाही. विष आणि मध याने मनुष्याला अपमृत्यू होतो.
तेव्हा या वस्तूंचे सेवन कधी करू नये. अनेक प्रकारचे रोग, कष्ट, सर्पासारखे जीव, विष, मारण इत्यादीचे प्रयोग देहधारी यांच्या मृत्यूचे द्वार आहे. जर मनुष्याचा मृत्यूकाळ जवळ आला तर त्यावेळेस रोग देहधारी त्याच्या मृत्यूचे द्वार आहे. जर मनुष्याचा मृत्यूकाळ जवळ आला तर त्यावेळेस रोग सर्पाने पीडित असेल तर साक्षात धन्वंतरी सुद्धा त्याला वाचवू शकत नाही. कालपीडित मनुष्याची रक्षा करण्यास औषधी, तप, दान, मित्र, बांधव कोणीही समर्थ नाही. मृत्यूसारखे दुसरे कोणतेही दुःख नाही, शत्रूही नाही. तसे समस्त देहधारी करिता मृत्यूसारखा दुसरा कोणता काळ नाही. आपण सुद्धा कधी कधी बोलतो बघा की असा प्रसंग अगदी अगदी कोणी आपला म्हणजे जवळचा दुश्मन जरी असला त्याला यायला नको. युधिष्ठिर श्रेष्ठ, सुंदर स्त्री, पुत्र, मित्र, राज्य, ऐश्वर्य अशा नाना प्रकारच्या सुखाला मृत्यू हिसकावून घेतो. राजन, भाई बंधू यांच्या रूपात हा संसार आहे, याचा तुला थोडासा परिचय दिला आहे. हे सर्व परिणामाने नाशवंत काळाचे भोजन हे समजून प्रयत्नपूर्वक नर्मदेचे सेवन केले पाहिजे. नर्मदा सर्व दुःखांचे निवारण करणारी, संपूर्ण दुःखांचा नाश करणारी, ज्यांची जी इच्छा असेल ती नर्मदा देवी पूर्ण करते. या ठिकाणी हा भाग संपला. उद्याच्या भागात आपण काय बघणार? संसारातून मुक्त होण्याकरिता पाप आणि पाखंडी जनाचा त्याग, तसे शिव आणि नर्मदेचा आश्रय घेण्याचा उपदेश. काय मग श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहा. हर हर नर्मदे.